तर राज्याने केंद्राकडे ही मदतीची मागणी केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, राज्याने आता केंद्राकडे ही मदतीची मागणी केली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस जो आहे त्या पावसाने इतका हाहाकार माजवला आहे की जवळपास 70 लाख एकर शेत जे आहे ते पाण्याच्या खाली गेलेलं आहे। अनेक शेतीचं नुकसान जे आहे ते गेलेलं आहे। लोकांची घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि लोकांचं नुकसान झालेलं आहे। इतकंच नव्हे तर अनेक जनावरं जी आहेत ती सुद्धा वाहून गेलेली आहेत। त्यामुळे एकूणच शेतकरी बांधव जो आहे तो फार दुःखी आहे, कष्टी आहे सध्याच्या परिस्थितीला। अशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला। खास करून जिथे पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणी दौरा केला आणि शेताची जी परिस्थिती पाहिली आहे त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। खरं तर त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। शेतकरी सातत्याने महायुती सरकारकडे ही मागणी करताय की दिवाळीपूर्वी आम्हाला सगळी नुकसान भरपाई द्यावी। अमित शहांचा दौरा या पार्श्वभूमीवर किती महत्त्वाचा ठरेल? अंकिता, अगदी बरोबर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। ज्या ठिकाणी ओला दुष्काळ किंवा ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या दौऱ्यासाठी अमित शाह येत नाही आहेत। तर अमित शाह जे आहेत ते मुंबईमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी येत आहेत। मात्र याच खाजगी कार्यक्रमाच्या दरम्यान जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्याची जी पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि एकूणच शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे याबाबतचं सर्व केलेली पाहणीचा आढावा आणि त्याची रिपोर्ट जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाह यांना देणार आहेत। आणि या दोघांच्या बैठकीनंतरच म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतरच जे आहे ते एकूण पूरग्रस्तमध्ये किती शेतीचं नुकसान झालेलं आहे, किती शेतमालाचं नुकसान झालेलं आहे, किती जनावरं वाहून गेलेली आहेत, लोकांची किती घराचं नुकसान झालेलं आहे या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो सादर केला जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर। आणि त्याच्यानंतर अमित शाह जे आहेत ते राज्याला किती करोड मदतची आहे ती जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। अमित शाह जे आहेत ते आज संध्याकाळी साधारण 5 वाजता मुंबई एअरपोर्टवरती उतरतील आणि त्यानंतर साधारण 8 वाजता ते परत जे आहे ते दिल्लीला निघतील। म्हणजे साधारण 3 तास अमित शाह मुंबईसाठी येणार आहेत आणि या अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित निश्चित ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।